नमस्कार. 22 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. खुशखबर खुशखबर खुशखबर. नोकरीसाठी इच्छुक बेरोजगार तरुणांसाठीची सुवर्ण संधी. यावल तालुक्यातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर साकडी गावाच्या पुढे वाघोदा येथील न्यू इरा ॲडेसिव्ह अँड सिलंट्स फॅक्टरीमध्ये नोकर भरती सुरू आहे. तेव्हा त्वरा करा. या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध असून विविध पदावर नोकर भरती सुरू आहे. या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुलाखती घेतल्या जात आहेत. भालशिव शेत शिवारात केळी पिकाला आग, 3 लाखांचे नुकसान. यावल शहरात ट्री कटिंग दरम्यान झाड कोसळले, सुदैवाने कर्मचारी बालबाल बचावले. यावल येथील पंचायत समितीत न्यायालयाकडून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न. यावल तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकातर्फे कृषी केंद्राची तपासणी. यावल तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागात सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज. ई चावडीच्या पूर्वतयारीसाठी अभिलेख पडताळणीस वेग. यावलला प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक संपन्न. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यक्रमाच्या तयारीचा घेतला आढावा. आईच्या पुण्यतिथी दिनी मुलीकडून वृद्धाश्रमात अन्नदान. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी साकडी येथील तुषार वसंतराव महाजन यांना पदोन्नती. कोरपावली येथे पटेल बिरादरीत साखरपुड्यात पार पडला आदर्श विवाह. धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात योगाचे प्रशिक्षण. तर आमदार श्रीदादा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी कोरपावली येथे रक्तदान शिबिराचं आयोजन. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल शहर, फैजपूर शहर आणि चोपडा शहरातील डेनिम शोरूममध्ये रमजान ईदच्या खरेदीवर एक आकर्षक भेट दिली जात आहे. 2000 रुपयाच्या खरेदीवर एक आकर्षक बेल्ट फ्री दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कोणतेही 3 शर्ट केवळ 1499 रुपयामध्ये उपलब्ध आहेत. तेव्हा रमजान ईदची खरेदी करायची असेल तर यावल, चोपडा आणि फैजपूर शहरातील डेनिम शोरूममध्ये भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील भालशिव शिवारात नवती व पिलबाग असलेल्या केळीच्या शेताला आग लागल्यामुळे 3 लाखांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून या प्रकरणी एकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील खिरनीपुरा भागातील रहिवासी शेतकरी शेख अय्यूब शेख गुलाम रसूल यांनी शहरातील डॉक्टर रावते यांचे भालशिव शहरातील शेतगट क्रमांक 24 हे बटाईने केले आहे. या शेतात त्यांनी नवती व पिलबाग केळीची लागवड केली होती व पाण्यासाठी ठिबक देखील टाकली होती. या शेताला लागूनच विजय मिठाराम मंदवाळे राहणार यावल या शेतकऱ्याचे शेत आहे. या शेतकऱ्याने शनिवारी दुपारी आपल्या शेत बांधावरील कचरा पेटवला होता. तेव्हा या पेटवण्यात आलेल्या कचऱ्याच्या आगीने रुद्ररूप धारण केले व आग गट क्रमांक 24 मधील नवती केळी आणि पिलबाग केळीमध्ये शिरली. यात केळीबाग जळाली व ठिबक नळ्या जळून सुमारे 3 लाखाचे नुकसान झाले आहे. तेव्हा शेजारील शेतकरी याच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचा गुन्हा यावल पोलिसात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी करीत आहे.
यावल शहरातील सचिन एजन्सीमध्ये नोकर भरती सध्या सुरू आहे। सचिन एजन्सीमध्ये टॅलीमध्ये संपूर्ण अनुभव असलेला अकाउंटंट एक पाहिजे आहे। त्यासोबतच एक्सेलमध्ये अनुभवी कॉम्प्युटर ऑपरेटर या ठिकाणी हवा आहे। तेव्हा नोकरीची संधी असून आपण या पदासाठी इच्छुकांनी यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये भेट द्यावी। शहरातील गंगानगर भागात रविवारी विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणीचे काम अर्थात ट्री कटिंग काम सुरू होते। दरम्यान ज्या निंबाच्या झाडावर चढून विद्युत कर्मचारी फांद्या छाटत होता, नेमके तेच झाड जमिनीवर कोसळले आणि या दुर्घटनेत सुदैवाने कर्मचारी बालबाल बचावले। कोसळलेले झाड हे डीपीवर अर्थात रोहित्रावर पडले होते। पावसाळ्यापूर्वी विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणी केल्या जातात अर्थात ट्री कटिंग केले जाते। तेव्हा रविवारी शहरातील विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी देखील विस्तारित भागातील गंगानगरात विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षाच्या फांद्या छाटणीचे काम सुरू केले होते। सकाळी 11 वाजता गंगेश्वर महादेव मंदिराजवळ निंबाच्या झाडाच्या फांद्या छाटणीचे काम विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रवींद्र खलसे, सुलेमान तळवी, शकील तळवी हे करीत होते। दरम्यान अचानक ज्या निंबाच्या झाडावर कर्मचारी होते ते झाड कोसळले। सदरील वृक्ष हे कोसळताना थेट समोर असलेल्या रोहित्र अर्थात डीपीवर गेले। सुदैवाने वीज पुरवठा खंडित असल्याने मोठी दुर्घटना टळली आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली। घटना घडताच नागरिकांनी धाव घेत या कर्मचाऱ्यांना मदत केली। यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जेटी महाजन इंग्लिश व सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सध्या शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे। यासाठीची मुलाखत दिनांक 21 मे रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार असून यामध्ये एक मुख्याध्यापक, MA इंग्रजी BEd उपशिक्षक, HSC DEd प्रायमरी उपशिक्षक, MA इंग्रजी BEd प्रायमरी उपशिक्षक, BSc BEd सायन्स मॅथ कॉम्प्युटर शिक्षक, BSc MSc कॉम्प्युटर कला शिक्षक, ATT BFA व क्रीडा शिक्षक BPEd अशी भरती होणार आहे। तेव्हा इच्छुकांनी JT महाजन इंग्लिश स्कूलमध्ये संपर्क साधावा। येथील पंचायत समितीमध्ये शुक्रवारी यावल न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडून कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। शिबिरात गरजूंना सरकारी वकील प्रशासनाकडून दिला जातो याची माहिती तसेच
लैंगिक शोषण व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याविषयी माहिती देण्यात आली व उपस्थितांना वृक्षारोपण आणि संगोपनाचे आवाहन करण्यात आले। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे शुक्रवारी यावल पंचायत समितीच्या कार्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडले। या शिबिराच्या अध्यक्षस्थानी यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे होते। प्रसंगी त्यांनी कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की गरजू लोकांना मोफत कायदेशीर मदत व सरकारी खर्चाने न्याय मिळवून देण्याकरिता वकील देखील मिळवता येतो। तसेच मध्यस्थ केंद्राच्या मार्फत आपापसातील वाद समोपचाराने सोडवता येतात। तसेच त्यांनी महिलांचे विविध कायदे अधिकार व त्यांच्यावर होणारे लैंगिक शोषण आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेचा प्रचाराचे महत्त्व सांगितले। या कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत निवासी नायब तहसीलदार RK पवार, गटविकास अधिकारी डॉक्टर मंजुश्री गायकवाड, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, महिला व बाल विकास कार्यालयाच्या प्रभारी अर्चना आठवळे, संजय गांधी निराधार समिती विभागाच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे, ॲडव्होकेट DR बाविस्कर, ॲडव्होकेट अशोक सुरळकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले व शासकीय योजनांची माहिती दिली। तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे आणि या वृक्षांचे संगोपन किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व पटवून देत सर्व उपस्थितांना वृक्ष लागवड आणि संगोपनाचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट AR सुरळकर यांनी तर उपस्थितांचे आभार निवासी नायब तहसीलदार RK पवार यांनी मानले। सांगितलं अशी मीटिंग आहे सगळ्या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये मिशन वात्सल्याच्या मिटिंगा झाल्या आपल्या तालुक्यातली राहिली मीटिंग असं सांगितलं। त्यामध्ये मी म्हटलं ठीक आहे आता मीटिंगही अटेंड होऊन जाईल आणि याच्यामध्ये ज्या स्कीमा आपण तर सांगतो समजा प्रत्येक मीटिंगमध्ये आमच्या कायदेविषयक थोडंसं नॉलेज थोडंसं कायद्याची माहिती पण होऊन जाईल। त्या हिशोबानं आमची जी विधी सेवा समिती आहे यावल विधी सेवा समिती आपल्याला माहिती आहे आमच्या मॅडम आहेत गटविकास अधिकारी मॅडम सचिव आहेत। मला वाटतं त्यांच्या गैरहजेरीमध्ये आमच्या अमृत महोत्सवामध्ये यांनी छान कामगिरी पार पाडली। आमचे सत्तावीस ना योजनेची काय जे शासकीय योजना असतील पंचायत समितीची काही योजना असेल किंवा शासकीय योजना असेल याच्याबद्दल मान्यवरांनी आपल्याला सांगितलंच आहे। तसंच जे कायद्यामध्ये जे आहे आता कायद्याची मदत समजा कोणीही व्यक्ती जी व्यक्ती जिला कायद्याचं काम पडलं समजा कोर्टामध्ये काम पडलं परंतु ती पैशाच्या अभावी किंवा त्याचं उत्पन्न नसल्यामुळे समजा ती न्यायापासून वंचित राहू नये म्हणून आपल्या घटनेमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल 39A म्हणून एक समाविष्ट केलेलं आहे। त्या आर्टिकल प्रमाणे आता हे जे विधी सेवा समिती हे सगळं कशामुळं डायरेक्ट तर काही येणार नाही, काही ना काही त्याच्या मागं राहावं। आपलं प्रत्येक जे आहे काही जे असेल प्रत्येक कायदा असेल काही स्कीम असतील सगळं त्याच्यामागे राज्यघटना आहे। राज्यघटनेमध्ये आपल्याला दिलेलं आहे किंवा कोणताही समाजातला एकदम म्हणजे अति दुर्गम किंवा दुर्गम भागातला जरी असेल तो तर त्याला पण न्यायापासून वंचित नाही झाला पाहिजे, तो व्यक्ती न्यायापासून वंचित नाही झाला पाहिजे म्हणून हे सगळं घटनेमध्ये नमूद केलेलं आहे आर्टिकल 39A मध्ये आणि त्याच्याप्रमाणे हे सगळं चालतं। त्याच्यानंतर तो कायदा निर्माण झाला विधी सेवा समिती लिगल ऑथॉरिटी सर्व्हिसेस अँड ऑथॉरिटी आहे तो तयार झाला। त्याच्या माध्यमातून मग लोक अदालत आले, मीडिएशनचं आलं, मध्यस्थीचं। त्याच्यामुळं जे स्कीम आहे समजा एखादी स्त्री आहे ती अर्ज करू शकत नाही कोर्टामध्ये मग स्त्रियांना विधी सेवा समितीमार्फत पॅनल ॲडव्होकेट म्हणून नेमणूक करता येते। तिनं जर म्हटलं मग मी नमस्कार, यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सन 2022 ते सन 2023 या शैक्षणिक वर्षात प्ले ग्रुप, नर्सरी, KG1, KG2 आणि पहिली या वर्गांना शिक्षणासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संख्यात्मक विकासाबरोबर गुणात्मक विकासावर सुद्धा भर। प्रत्येक मुलाची त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, गरजा ह्या गोष्टींना जपत
प्रेमळ आणि मैत्रीच्या वातावरणात त्याची वाढ आणि विकास करणे. सो मेक युअर किड स्मार्ट अँड ब्रिंग हिम टुवर्ड फ्युचर स्टेप विथ काइंड फोकस ऑफ मॉडर्न स्कूल. आमच्या सुविधा: योग्य फी, प्रेमळ, सुरक्षित आणि शुद्ध वातावरण, प्रेमळ आणि काळजी घेणारे शिक्षक, चांगल्या सवयी आणि शिष्टाचार, योगा प्रशिक्षण, पालकांसाठी मार्गदर्शन, योगा, खेळ, नृत्य, गॅदरिंग, सहल असे विविध उपक्रम. ज्या पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल, न्यू व्यासनगर, पेट्रोल पंपच्या मागे, फैजपूर रोड, त्वरित संपर्क साधावा. सो त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. संपर्क क्रमांक 1 8329565960, संपर्क क्रमांक 2 9970280193. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळेला अवश्य भेट द्या. धन्यवाद. तालुक्यात यंदाच्या खरीप हंगाम 2022 साठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके मिळावे म्हणून तालुका स्तरावर कृषी विभागाच्या वतीने भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. सदरील भरारी पथकाकडून तालुक्यात विविध ठिकाणी कृषी केंद्रावर जाऊन तपासण्या केल्या जात आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तेव्हा रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील या पथकाने अनेक दुकानांची तपासणी केली व 1 जून नंतर शेतकऱ्यांनी कापूस लागवड करावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. खरीप हंगामात नको त्या प्रकारचे बी बियाणे, रासायनिक खते बाजारात उपलब्ध होतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी तालुका कृषी विभाग आणि पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून संयुक्तरित्या भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके दुकानावर जाऊन तपासणी केली जात आहे. शासन मान्यताप्राप्त बी बियाणे, औषध व रासायनिक खते हेच त्या दुकानावर हवे व कोणत्याच प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही यासाठी तपासणीनंतर प्रत्येक दुकानदारांना सूचना केल्या जात आहे. तसेच शासन नियमाचे पालन प्रत्येकाने करावे या संदर्भात कृषी केंद्रांना नोटीसी बजावण्यात आल्या आहे. कायदेशीर पूर्तता न केल्यास विक्रेत्यांवर प्रसंगी कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या पथकात पथक प्रमुख म्हणून तालुका प्रभारी कृषी अधिकारी SB शिनारे व सहाय्यक म्हणून पंचायत समितीचे कृषी अधिकारी DP कोते हे कामकाज पाहत आहे. तर कृषी विभागाकडून खरीप 2022 या हंगामाकरिता तालुक्यात 1,12,000 कापूस बियाणे पाकिटे कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. लवकरच कंपनीकडून कृषी केंद्रांना बियाणे साठा वितरित केला जाणार असून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी दिनांक 1 जून नंतर कापूस लागवड करावा असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. आडवांटा मका इलाईट हा ज्वारी 3201 हायटेक हे 7729 47 49 हे अजित 1199 हे जंगे हे 659 राशी हे बारकोड स्कॅन केल्यानंतर मेसेज जातो. ओरिजिनल बी नाही का नाही 1199 सगळ्यांना तसंच केले काय राशीचा बारकोड आहे. राशी आणि कावेरी राशी ही मोक्ष आहे साहेब, ही मोक्ष आहे. मनी मेकर ही सिक्सर आहे भक्ती. राजा आहे
मनीमेकर. मोक्ष. त्याच्यामध्ये बुकिंगचे रूल्स पहिले टाकले त्यांनी. राजा कोरडवाहूचं चांगला वाहन. जुडीचा माल पण करा का येईल ना. नमस्कार. शिक्षण व सर्वांगीण विकास तसेच गुणवत्तेचं दुसरं नाव म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आणि आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते 10वीच्या ॲडमिशन चालू झाल्या आहेत. इयत्ता नर्सरीच्या वर्गासाठी वयाची मर्यादा 3 ते 3.5 वर्ष आहे. 18 वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा, सर्वांना परवडणारी माफक फी, तज्ज्ञ, अनुभवी व मेहनती शिक्षक वृंद, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत, तसेच उपलब्ध स्कूल बस सेवा, खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था, इंग्रजी माध्यमासोबतच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान, आनंददायी शिक्षण व शैक्षणिक उपक्रम, प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन, तसेच क्रीडा व सांस्कृतिक प्रशिक्षणाद्वारे सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास असलेली भव्य दिव्य एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल स्कूल. तर त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा. धन्यवाद. येथील जुन्या तहसील कार्यालयात असलेल्या अभिलेख विभागामध्ये सध्या सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरू आहे व रात्री उशिरापर्यंत येथे कर्मचारी कामकाज करीत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आगामी काळात राज्य शासनाकडून ई चावडी हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यासाठी 100 वर्षापूर्वीचे दस्त व आताचे संगणकीय दस्तांची पडताळणी कर्मचारी करीत आहे. तालुक्यात ई चावडीच्या संदर्भातील हालचाली सुरू आहे. ई चावडीच्या माध्यमातून तलाठी कार्यालय ऑनलाईन होईल म्हणून दस्त दुरुस्ती, 7/12 ऑनलाईन पडताळणीसह विविध नोंदी या प्रत्यक्षात पूर्वीच्या नोंदीच्या तुलनेत बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी तलाठी वर्ग करीत आहे. यासाठी वेळ कमी असल्याने शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सध्या सुरू आहे. यावल तहसील कार्यालयामध्ये सदरचे कामकाज तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी कोतवाल आणि कर्मचारी करीत आहे. जुन्या तहसील कार्यालयामध्ये अभिलेख विभागात 1914 पासून ते आज तागायतच्या विविध प्रकारच्या नोंदी आहेत. त्या नोंदी टप्प्याटप्प्याने त्या गावातील तलाठी या ठिकाणी येऊन पडताळणी करीत आहे. याकरिता अभिलेख विभागाचे लिपिक HM कांबळे, फैजपूर तलाठी तेजस पाटील, न्हावी तलाठी अजय महाजन, कोतवाल तुषार जाधव, संजय राजपूत, ताराचंद तावळे, कुणाल तायडे, बाळू सुरळकर सह कर्मचारी या ठिकाणी कामकाज करीत आहे. नाही ते लागत नाही. आपण गट नंबर काय आहे त्याचा? 622 662 662. हां तर पण नोंद लागत नाही. काढून घेऊ जरा. सुदामन होण्याचं होते चाराम सुदामन, मनसुदामन सुदामन आणि चमेली सुदामन नाही लागत नाही. पण काढून घेऊ. एक उका आहे का त्याच्यात? एक उका नाही आहे ना. 16, 17, 18 पैकी नाही ना. 1883 होते. 1883. हां 26, 27, 23 काही मध्ये आहे. 89 ते 265. अरे हे महत्वाचे आहे. 89 183 30, 31, 32, 33. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू.
प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरात शनिवारी सायंकाळी प्रहार जनशक्ती पक्षाची बैठक पार पडली. यात येत्या 27 मे रोजी जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या राज्यमंत्री तथा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या यावल शहरातील कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आढावा घेण्यात आला. शहरात रॅली व जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 27 मे 2022 रोजी शुक्रवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांचा जळगाव जिल्हा दौरा आहे. या दौऱ्यादरम्यान ते यावल शहरात देखील येणार आहे. तेव्हा शहरात रॅली व एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात शनिवारी यावल शहरातील तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्षाचे युवा पदाधिकारी धीरज चौधरी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, पक्षाचे शहराध्यक्ष तुकाराम बारी, हाजी हकीम खाटिक, दिलीप वाणी, आलिम शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष हाजी हकीम शेख, तालुका अध्यक्ष सुभाष सोनवणे, गोकुळ कोळी, नितीन बारीसह मोठ्या संख्येत प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते. तर 27 मे रोजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची बोरावल गेटपासून सायंकाळी 6 वाजेला रॅलीचे आयोजन असून रॅली मेन रोडावरून बुरुज चौकामार्गे सुदर्शन चित्र मंदिरापर्यंत येईल व तेथे समारोप होईल व रात्री 8 वाजता सुदर्शन चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विधवा महिलाओं को ऐसा कुछ नहीं है ना होगी इंटरव्यू हाँ तो वाचनालय में उनका सत्कार है हाँ अपने हाँ और ऊपर वो UPC MPC हाँ कॉर्नर सेंटर का उद्घाटन बहुत है पर और वहाँ से सीधा स्टेप की अच्छा बच्चों के लिए कुछ या विधवा ऐसा कुछ भी नहीं ना कुछ भी नहीं और अपन लोगों के कार्ड बांटने 15 है हमको जिनके 18 वालों के पास आ रहे ना दीपनगर मध्ये अधिकाऱ्यांची मीटिंग होती. दीपनगर में मीटिंग हुई. दीपनगर के बाद फिर से बोले थे कि 10 मिनट के लिए ब्रेक होने के लिए 3:30 बजे 3:30 बजे घर पे आने के बाद 4 बजे साई मंदिर पे मिलना है. बाइक रैली भुसावळ. तो बाइक रैली के लिए किमान तिथं 1,500 से 2,000 टू व्हीलर का नियोजन है अपना और 100 गाड़ी का 4 व्हीलर का नियोजन है. ऐसा तापा बडा येण्याचे वो हिसाब से आपण तिथं तुमचं नियोजन काय आपण नंतर करून घेऊ. फिर अक्कलूरचं झाल्यानंतर तिथे 1.5 तास तरी लागेल क्योंकि उधर सभा चालू. तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी तथा शिवशंभू संघटना युवती जिल्हाध्यक्ष कविता ज्ञानेश्वर पाटील यांच्या आईची पुण्यतिथी होती. तेव्हा त्यांनी आईच्या स्मृतीस अभिवादन करून आपल्या आईच्या नावाने हिराई फाउंडेशन या नावाने नवीन सामाजिक उपक्रमास सुरुवात केली व आपल्या आईच्या स्मृतिदिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील धायरी येथील सूर्योदय वृद्धाश्रमात त्यांनी पुण्यतिथी साजरी केली. तेथे वृद्धाश्रमातील वृद्धांना स्वतःच्या हातून अन्नदान केले. पूर्ण दिवस त्यांनी आश्रमातील वृद्ध महिलांसोबत घालवला. या उपक्रमाप्रसंगी सूर्योदय वृद्धाश्रम संस्थापिका छायाताई भगत, राधा लाटे यांची उपस्थिती होती. तेव्हा कविता पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. बसा बसा महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या उपसचिवपदी तुषार वसंतराव महाजन यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. या अगोदरही तुषार महाजन यांनी कृषी व गृह खात्यामध्ये अवर सचिव तसेच प्रशासकीय पातळीवर विविध पदावर सेवा बजावली आहे. तुषार महाजन हे साक्री तालुका यावल येथील रहिवासी असून माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती विद्याताई महाजन यांचे ते चिरंजीव आहेत. श्री महाजन यांचा स्वभाव अतिशय विनम्र व आपल्या कामाशी एकनिष्ठ आहे. शासनाच्या शिक्षण विभागात उपसचिव पदावर तुषार महाजन यांना मिळालेल्या पदोन्नतीबद्दल यावल तालुक्यातून त्यांचं सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तालुक्यातील कोरपावली येथील फिरोज कुलकर्णी यांची कन्या सुमैया बी आणि जळगाव येथील इरफान पटेल यांचे चिरंजीव इम्रान यांचा आज रविवारी साखरपुडा होता. या साखरपुड्यासाठी दोघं कुटुंबातील नातेवाईक एकत्र आले होते. तेव्हा या
वधूवर पक्षाकडे उपस्थितांनी एक प्रस्ताव ठेवला आणि साखरपुड्यातच आपण लग्न का लावून घेऊ नये असे सांगितले। तेव्हा दोघं कुटुंबांनी याला होकार दिला आणि साखरपुड्यातच एक यशस्वीरित्या एक आदर्श विवाह पटेल समाजात या ठिकाणी लावण्यात आला। या आदर्श विवाहाप्रसंगी कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, मुख्तार पटेल, वरपिता इरफान पटेल, वधूपिता फिरोज कुलकर्णी, हाजी हारून पटेल, मोहम्मद पटेल, हुसेन पटेल, मुबारक पटेल, इरफान पटेल, शरीफ पटेल, सादिक पटेलसह पटेल समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते। तेव्हा या साखरपुड्यात विवाह सोहळा पार पाडलेल्या वधूवर पित्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर कळमोदा येथे संपन्न झाले। सदरील शिबिरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून रोज सकाळी योग आणि प्राणायाम याचे प्रशिक्षण देण्यात आले। योग आणि प्राणायाम प्रशिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद सदाशिवराव मारताळे हे उपस्थित होते। डॉक्टर मारताळे यांनी योग याचे प्रात्यक्षिक व त्या आसनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले। या बदलत्या युगात बदललेली जीवनशैली, यातून निर्माण झालेले विविध विकार याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले। या शिबिराकरिता धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरचे प्राचार्य डॉक्टर PR चौधरी सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर दीपक सूर्यवंशी, प्राध्यापक शेरसिंग पाडवी, प्राध्यापक डॉक्टर सरला तडवी यांनी सहकार्य केले। यावल रावेर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्रीदादा चौधरी यांचा उद्या सोमवारी वाढदिवस आहे। तेव्हा त्यांच्या 63व्या वाढदिवसानिमित्त कोरपावली तालुका यावल येथे यावल तालुका काँग्रेस कमिटी आणि जळगाव जिल्हा ग्रामीण सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे। कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी 8 वाजता सदर रक्तदान शिबिर सुरू होईल। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनंजय श्रीदादा चौधरी हे राहणार आहे। या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, लीलाधर चौधरी, नितीनदादा चौधरी, अमोल भिरूळ, संदीप भैया सोनवणे, कदीर खान, फैजल शाह, मनीषा पाचपांडे, मीनाक्षी जावरे, चंद्रकलाताई इंगडे, अभय महाजन, नईम शेख तसेच गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य उपस्थित राहणार आहेत। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।